झिरो ॲटिट्यूड, ह्या प्रकारची माणसं फार खतरनाक असतात. त्यांना काहीही सांगा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार, नाही जमणारच नाही. बरं ते त्याला जमणार नाही इथपर्यंत मर्यादित नाही, त्याला काही विचारत नाही, कुणाला जमणार नाही, इम्पॉसिबल, अशक्य. हे झिरो ॲटिट्यूड, काहीही सांगा. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. जळवळ मुडीत काढायला कायम पुढे आहे. हे झिरो ॲटिट्यूड वाले जमणार नाही. याच्यातला दुसरा प्रकार आहे, तो आहे लोअर ॲटिट्यूड. ही माणसं पण भयानक. ह्यांनाही काही सांगा, यांचं उत्तर ठरलेलं, तुम्हाला नाही जमणार. पण ह्यांचं एक बरं आहे, ही म्हणतात पण तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा काहीतरी करूया, पैसा बिसा कमवू, मर्सिडीज वगैरे घेऊ, नाही मला नाही जमणार, पण तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्या गाडी. लोअर ॲटिट्यूड, तू कर. म्हणजे आपण एखाद्याला म्हटलं ना, चल ना सांबरे साहेबांना चांगला कार्यक्रम घेतला, काहीतरी करूया, नाही करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का. मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो, चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय. लोअर ॲटिट्यूड, तुम्ही करा. याच्यातला तिसरा प्रकार जो आहे, तो आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड. ही माणसं, यांना काहीही सांगा, यांचं एक वाक्य कायम ठरलेलं असतं. ही जिंकू म्हणत नाहीत, करूच म्हणत नाहीत. ॲव्हरेज ॲटिट्यूड वाल्यांचं एकच वाक्य आहे, नाही काय हरकत नाही, प्रयत्न करून बघायला, करू ना, प्रयत्न करून हरकत काय नाही. ते कायम प्रयत्न करत असतात, ॲव्हरेज. आणि शेवटचा जो प्रकार आहे, तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. त्यांना काहीच सांगा, येस आय कॅन, आय कांट म्हणतच नाही, इम्पॉसिबल हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. काहीच सांगा, परिस्थिती असो नसो, येस आय कॅन. गरीब असा श्रीमंत असा, येस आय कॅन. इम्पॉसिबल नथिंग, विषयच नाही. या जगात यशस्वी कोण झालंय? चॅम्पियन्स ॲटिट्यूड, चॅम्पियन्स ॲटिट्यूड. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? का तो काय निवडून आला? काहीच नाही असेल. मग सिंह जंगलचा राजा का? तो जिराफासारखा उंच आहे का? बाबा उंच आहे म्हणून केला पाहिजे? नाही. तो चित्त्यासारखा वेगवान आहे का? नाही. तो कोल्यासारखा हुशार आहे का? नाही. तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? नाही. मग काहीच नाही. मग तरी सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं, तू राजा का? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना, तो वाटणं म्हणजे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. येस ॲटिट्यूड. तुम्हाला राजा व्हायचं आहे ना, तुम्हाला स्वतःला आधी वाटलं पाहिजे, येस आय एम द किंग. हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड, हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड. जग तुम्हाला घडवत नाही, तुम्ही स्वतःला घडवता. चॅम्पियन्स ॲटिट्यूड तुम्हाला घडवतं. आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? एलॉन मस्क. 183 देशाची संपत्ती एकीकडं आणि एकट्या एलॉन मस्कची संपत्ती एकीकडं. 26,000 करोड त्याची रोजची कमाई आहे. पर डे 26,000 करोड. ती बापजात्याने कमावलेली संपत्ती नाही, स्वतः त्यांनी स्वतःच्या एकट्याच्या आयुष्यात त्यांनी कमावलेली संपत्ती आहे. कधी काळी फुटपाथवर झोपत होता, आज ट्रिलिनियर आहे.
काय आहे त्याच्याकडं? काय केलं त्यांनी असं? तो आजचा विचार करत नाही बसला की तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. आज बसला की तो आजचा नव्हे, मला आज काय काय करायचं आहे, नथिंग. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे हे ठरवतो. आणि एकदा त्याचं ठरलं मला पुढच्या 10 वर्षात हे करायचं आहे, तो परत बसतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. म्हणजे इतर लोकांना जे करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ते 1 वर्षात करतो. म्हणजे आता जो एलॉन मस्क नंतर श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने एलॉन मस्क श्रीमंत. काय त्याला 10 वर्ष लागतात, ते एलॉन मस्क 1 वर्षात करतो. पहिला माणूस आहे एलॉन मस्क ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. मग गाड्या चालतील कशा? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी त्यांनी उभा केली. इराण अमेरिकेचं युद्ध सुरू झालं, पेट्रोल डिझेलची टंचाई, सगळ्या जगाने एलॉन मस्कच्या टेस्ला घेतल्या. का ट्रिलियनर झाला? याची परिस्थिती आज अशी ते त्यांनी कधी ठरवलंय? 10 वर्षात. तो का श्रीमंत आहे जगातला? त्याच्या कंपनीला 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. इम्पॉसिबल, अशक्य. कुठली कंपनी 50,000 गाड्या इतक्या वेळात बनवू शकत नाही. पण तो एलॉन मस्क, यस आय कॅन, चॅम्पियन्स ॲटिट्यूड, मी करेन. त्याने ऑर्डर स्वीकारली, काम सुरू झालं. पण कंपनीचं मशीन टूल बिघडलं. ते फ्रान्सला मिळत होतं. त्यांनी कंपनीला फोन लावला, मशीन टूल हवंय. फ्रान्सची कंपनी म्हणाली आहे, पाठवून देतो, 2-3 दिवसात पोहोचेल. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? त्यांनी स्वतःचं खाजगी विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनी, काम रुकना नाही चाहिए. त्याला वेळेचं मोल माहिती आहे, त्याला वेळेची किंमत माहिती आहे. त्याला माहिती आहे वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ खड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही. आणि आपल्याला गरज असेल तर कुणाचा अर्धा तास आपल्याला उसना घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं तो जिंकतो. वेळ नाही त्याच्याकडे, अजिबात नाही. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, आता एलॉन मस्क एकटा अवकाशात यान सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेल्या, नासाला सुद्धा शक्य झालं नाही त्यांना खाली आणणं. एलॉन मस्कनं स्वतःचं स्पेसएक्स पाठवलं आणि सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणलं. परवा एलॉन मस्क काय म्हटलं माहितीये? पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. मंगळावर शहर असेल. आमचं काय चाललंय नंदनगडमध्ये फ्लॅट घ्यायचा, तो मंगळावर. का श्रीमंत आहे? गेल्या 47वा वाढदिवस साजरा केला त्यांनी स्वतःचा. 47 कसा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचा 47वा वाढदिवस कसा साजरा केला असेल? अख्ख्या अमेरिकेत बोर्ड लागले असतील आमचे आधारस्थान. काय सेलिब्रेशन असेल वाढदिवसाचं? कसा साजरा केला असेल 47वा वाढदिवस? एलॉन मस्कनं त्याचा 47वा वाढदिवस कसा साजरा केला माहिती आहे? आपल्या 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. 24 तास अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही, 1 मिनिट. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम, अखंड. जगाचा श्रीमंत आहे तो. 2963 वन डे मॅचेस झाल्या वन डे क्रिकेटचा जन्म झाल्यापासून. पण 2963 वन डे एकाही क्रिकेटपटूला जगातल्या वन डे मध्ये द्विशतक करता आलं नव्हतं. इम्पॉसिबल, अशक्य आहे. 50 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादं 200 शक्य आहे काहीतरी काय नाही जमलं. 2963 वन डे नाहीच. पण ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरला आणि वन डेच्या जन्मापासून 2963 वन डेचे कुणालाही जमलं नव्हतं ते सचिन तेंडुलकरनं केलं. वन डेतलं पहिलं द्विशतक, मास्टर ब्लास्ट.
येस आय कॅन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. इम्पॉसिबल काय आहे? काहीच नाही. दुसऱ्या दिवशी पत्रकार सचिन तेंडुलकरकडे गेले. काल तुम्ही द्विशतक केलं. मग आज सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर बघितले असतील. सगळ्या पानावर पहिल्या तुमच्याच बातम्या, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक. मग काय पहिल्यांदा पेपर वाचले का सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला? सगळ्यांचे मेसेज आले असतील, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मग काय मोबाईल बघितला? सचिन तेंडुलकर काय म्हटले माहितीये? तेंडुलकर म्हणाले, गेली 20 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 20 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. मी रविवारची सुट्टी घेतली नाही. मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर. मी सकाळी उठल्या उठल्या पेपर हातात घेतला असता मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घेऊन बसलो असतो, मला भारतरत्न मिळालाच नसता. मी फक्त माझं ध्येय, मी तीच गोष्ट करतो जी मला माझ्या ध्येयाकडे नेते, बाकी कुठली नाही. नाही सचिन तेंडुलकर सकाळी मोबाईल हातात घेत आणि आम्ही उठलं की मोबाईल. नाही, रात्री महाराष्ट्रात काय काय घडलं कळलं पाहिजे. अरे तू कोण सीएम आहे का डीसीएम? बर, एवढ्या सकाळी मोबाईल हातात घेऊन तुम्हाला मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. याच्यासाठी एवढी सोन्यासारखी सकाळ वाया घालवायची? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळे टीव्ही बघताय. तुम्ही टीव्हीवर कधी मर्सिडीजची जाहिरात बघितली का? नाही. रोल्स रॉयसची? नाही. रेंज रोवर? नाहीच. ऑडी? नाही, विषयच नाही. टीव्हीवर ह्या गाड्यांच्या जाहिराती दिसतच नाहीत. का दाखवत नाहीत माहिती आहे? कारण या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हा आपला ग्राहकच नव्हे. चुकून दिसणार नाही जाहिरात टीव्हीवर. हे आपलं नाहीच गिरायक. पण तुम्ही मोबाईलवर कधी जाहिरात बघितली का मर्सिडीजची, ऑडीची? नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रवी सरकार 3000 कमावतो. कोण आहे आपण? तुम्हाला 3000 कमवायचे आहेत का? बिंदास मोबाईल घेऊन बसा. 30,000 तुमचं चालतंय का महिन्याचं? बिंदास टीव्ही बघत बसा. पण तुम्हाला जर महिन्याला 3 लाख 3 करोड कमवायचे असतील तर या गोष्टी तुमच्यासाठी नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. त्या तुम्हाला ध्येयाकडे नेऊ शकत. परवा पंतप्रधान